आज़ादी बचाओ न्यूज़ चैनल में सभी दर्शकों का स्वागत है। सिविल हॉस्पिटल में ब्लड चेकिंग के नाम पर करोड़ों रुपयों का भ्रष्टाचार, प्रहार ने लगाया आरोप। दरअसल आज सोमवार 7 अक्टूबर 2024 को सोलापुर शहर के छत्रपति शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय यानी सिविल हॉस्पिटल के डीन डॉक्टर संजीव ठाकुर को प्रहार शेतकरी संगठन की ओर से निवेदन दिया गया कि साल 2022 से लेकर 16 अक्टूबर 2024 तक महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना के तहत टेंडर लेकर 3 लोगों ने बिना डॉक्टर रेफरेंस के ही मरीजों का टेस्ट रिपोर्ट निकाल सरकार से करोड़ों रुपयों का बिल वसूल कर रही है। नमस्कार, मी अजित कुलकर्णी, प्रहार जनशक्ती पक्ष शहराध्यक्ष सोलापूर। आज सिव्हिल हॉस्पिटलचे आपले अधिष्ठाता संजीव ठाकूर यांना एक निवेदन देण्यात आलं। त्या निवेदनाचा विषय असा होता, छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय येथे महात्मा ज्योतिराव फुले आरोग्य योजनेअंतर्गत पेशंटचे रक्त तपासणी जी आहे, रक्त तपासणी जी प्रक्रिया आहे ती दिनांक 1/4/2022 ते दिनांक 16/9/2024 या काळात पेशंटचे रक्त चाचण्यांचे करोडो रुपयांचा बोगस बिल काढण्यात आलेले आहेत। महिन्याला जवळजवळ 15 ते 20 लाखांचे बिल हे काढत होते। ते टेंडरधारक जे आहेत ते साई डायग्नोस्टिक चे प्रोप्रायटर सोमनाथ स्वामी, प्रकाश हंजगे आणि डॉक्टर शैलेश पटणे असे त्यांची नावे आहेत। त्यांनी शासनाची नाही तर सामान्य जनतेची सुद्धा या माध्यमातून फसवणूक केलेली आहे। एका वेळेस डॉक्टरची चिठ्ठी नसताना, डॉक्टरचं कुठलंही सजेशन नसताना, संबंधित डॉक्टरचं कुठलं पत्र नसताना त्यांनी जे त्यांची ब्लड टेस्ट करून एका माणसाचे जवळजवळ 10 ते 12 ब्लड टेस्ट केलेले आहे। सामान्य जनतेमध्ये त्यांनी एक भीतीचं वातावरण निर्माण केलेलं आहे। असं भीतीचं वातावरण निर्माण करून शासनाकडून करोडो रुपयाचे बिल काढलेले आहेत। त्यामध्ये सिव्हिल हॉस्पिटलचे काही अधिकारी असतील किंवा महात्मा फुले योजनेअंतर्गत येणारे काही अधिकारी असतील, हे सुद्धा त्या ह्याच्यामध्ये सहभागी आहे। मी डीन साहेबांना सांगितलं की 8 दिवसात संबंधितांवर 420 प्रमाणे गुन्हे दाखल करून त्यांनी जो शासनाचा अपहार केलेला आहे ते सगळे पैसे त्यांच्याकडनं जमा करून घ्यावे अशी मी त्यांना विनंती केलेली आहे। आणि संबंधित जे काही पत्र असतील, मुख्यमंत्री असतील, संबंधित आरोग्यमंत्री असतील, संबंधित आयुक्त असतील, त्यांना देण्यात आलेला आहे। जर 8 दिवसात संबंधित गोष्टीसाठी निर्णय नाही घेतला तर फार मोठ्या प्रमाणात प्रहार स्टाईलने आम्ही आंदोलन करू, या माध्यमातून मी आपल्याला सांगू इच्छितो। धन्यवाद। मुख्यमंत्र्यांचा दौरा, त्यांना काय निवेदन